हाय फ्रेंड्स, मी नाश्ता करतोय आता. तर मी आता नाश्ता करून घेतो. झाकण ठेवायला पण लागेल ना. मी जसं तुम्हाला सांगितलेलं मागच्या ब्लॉगमध्ये की आपण मुठे बनवणार आहोत. तर मुठे आहेत ह्याच्यात. आपण आता मुठे काढू ह्याच्यातून आणि ह्याच्यात टाकू. ते जरासं पाण्यामध्ये धुवायला पाहिजे, त्यांना माती असते. आपण हे काढू, ह्याच्यात टाकू, जरा पाण्यात त्यांना साफ होऊ द्या. बस ना. बघा मित्रांनो, कसं पकडलंय बघा. एवढी ताकद असते. आमच्याकडून सुटलेला बेसिक मध्ये पडला तरी डायरेक्ट वाटीत उचलली आहे. एवढूसच आहे, एवढूसच आहे. आणि बघा हे ताकद असेल त्याच्यात. निघलंच. छोटे आहेत ना ते, हे करून टाक. छोटे भरूच नको. असे धरायचो मी. ते बाबा हात धरलाच तरी. लक्ष तिकडे दे, नाहीतर तुझी पकडायला येणारच नाही. बघू शकता मोठे तोडून झाले आहेत. एवढे तोडले मी, हात दुखायला लागले. त्यातला शेवटी एक मोठ्या आपला हात पण धरणार होता, पण आपण वाचलो. आपण चिंबोरीचं जसं कालवण केलेलं तसंच मुठ्याचंच कालवण पण तसंच सेम होतं. त्यांना आपण डबल टिबलच धुवून घेतोय, कारण मातीत असतात. हे चिंबोऱ्या पाण्यात असतात. झालंय बघा. जे पाय होते ते असे एकदम बारीक केले मिक्सरमध्ये, त्यात पाणी टाकलं. मागच्या टाइम तुम्हाला हे दाखवायला भेटलं नव्हतं. तर हे असं त्याच्यात पाणी टाकतात. तो गाळ जो असतो तो सगळा खाली बसतो आणि फक्त वरचं आपण पाणी घ्यायचं त्याच्यात. आता हे ह्याचे मोठे तोड बघा, ह्याच्यात भरलेले आहेत हे मोठे. हे जे आता काढलंय ते असं सगळं काढून घ्यायचं. बघा कसे एकदम भरलेले आहेत. मोठ्यांमधला जे भरलेलं असतं ते सगळं असं बाहेर काढलंय. खरं म्हणजे तेच टेस्ट असते ह्यालाच. ह्याला मेंदा बोलतात. हे सगळं आपण टाकलंय. जसं आपण चिंबोरी केली तसंच
सेम हे आहे मोठ्यांचं कालवण. चवीनुसार मीठ टाकायचं. वाटण पण आता टाकणार आहे. स्लो गॅस केला आता. मला भाजून घ्यायचं मस्त. ह्याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ मिक्स करायचं. आईला आपण लसूण देऊ सोडेल. आई लसूण सोड. तांदळाचं पीठ टाकलंय 2 चमचे. तर बघितलं ह्याच्यात आपण आता बेसन पीठ टाकलंय. तिखट, हळद, मीठ आता टाकू ह्याच्यात. धना पावडर पण टाकली आहे. मीठ टाकलंय आता ह्याच्यात. थोडंसं तेल टाकायचं. याचा मस्त एकत्र कालून घ्यायचं. बाहेर पाऊस बघू शकता कसला लागलाय. मस्त एकदम पाऊस पडतोय. जोराचा पाऊस आहे आपल्या इथे. आज मस्त मोठ्यांचं कालवण खायचंय आणि हा असा मस्त इथे पाऊस पडतोय भरपूर एकदम. आणि वेगळी टेस्ट आज भरपूरच चांगली टेस्ट येणार आहे. खायला खूप मजा येणार आहे. तुम्ही पण तुमच्याकडे बनवा एकदा मोठ्यांचं कालवण, चिंबोरीचं कालवण. लाईफमध्ये एन्जॉयमेंट पाहिजे माणसाला. मस्त सगळं खायला पाहिजे, फिरायला पाहिजे. तीच लाईफ असते. कुठला सण काय घेऊन येईल आणि काय घेऊन जाईल आपण सांगू नाही शकत. म्हणून प्रत्येक सण जगायला शिका. बस हेच सांगू शकतो मी तुम्हाला. हे सगळं आपण मिक्स करून घेतलं याच्यात. लसूण पण लाल होते. आता हे त्याच्यात सोडणार आहे. आता आपण हे पाणी ह्याच्यात टाकू. जे आपण ते हे काढलेले नांगे त्यांचे बारके बारके त्याचं हे ते पाणी आहे. तर ह्याला उकळी येईल. आता बघू शकता तुम्ही मोठ्यांना असं भरून घ्यायचं आहे. बेसन त्यानंतर तांदळाचं पीठ होतं. हे सगळं एकदम मिक्स करून घेतलं. त्यात वाटण बिटण टाकलं आणि आता हे सगळं आपण आता भरून घेतो याच्यात. मसाला हळद टाकले. वाटण याच्यात टाकलं नाहीये. धना पावडर, मीठ, तेल, थोडंसं हिंग. कारण बेसनमुळे पोटाला त्रास होऊ नये. जरासं हिंग पण टाकलं याच्यात की बेसनमुळे पोटाला त्रास नको व्हायला. हे झालेत आता भरून. तर उकळी आली आहे आणि ह्याच्यामध्ये हे मुठे सोडायचं काम चालू आहे. याला काय बोलतात? कवचा बोलतात ह्याला, कवचा. तर कवचा भरलेला जो आहे तो आता ह्याच्यात सोडतोय. ते मोठ्यांचं तर कालवण होतच आहे. मग तुम्हाला दुपारी दाखवू जेवताना की कशी टेस्ट झाली आहे मोठ्यांच्या कालवणची. मस्त पोट भरून खाऊच. मस्त आता जरा बाहेर फिरून येऊ. तर चला आपण फिरून येऊ आता. तर बघा इकडे जे गवत होतं ते काढलंय आणि मोकळं झालंय. नारळाची झाडं पण आता बघा दिसत आहेत. भरपूर गवत होतं इथे. आणि इथे आपण जे दुधीचं बी लावलेलं ते कुत्र्याने उखरलंय. ती वरती आपली बकऱ्याची शेड आहे. हे सगळं आता गवत काढायचं काम आहे. बघा किती मोकळं वाटतंय. आपल्या आजूबाजूला नुसते शेत आहेत बघू शकता.
नो पोल्युशन आहे, शांत वातावरण आहे. पाऊस पडतोय परत, रिमझिम रिमझिम. सगळं गवत याच्यात काढलं इथे. ती समोर आपली पोल्ट्रीचे शेड आहे, ती त्यात आपण कोंबड्या सोडलेल्या होत्या, ती शेड आहे. जसं जसं साफ होईल तसं तसं आम्ही पुढे दाखवत जाणार आहे तुम्हाला सगळं. इथे पण आपण चिक्कूचं झाड लावलेलं, पण बराच गवत आल्यामुळे ते झाड काय त्याला चिकू आले नाही. 2 पुढे झाड आहेत चिकूची. हे आंब्याचं झाड आहे. पोल्ट्रीच्या मागे एक छोटीशी विहीर आहे. हे आम्ही अशीच शेडच बनवलेली, पण आम्ही याच्यात कोंबड्या सोडलेल्या. अशी कोंबड्यांची शेड नसते, कोंबड्यांची शेड जरा वेगळी असते. पण आम्ही एक शेड बनवलेली, म्हणजे पुढे जाऊन समजा कोंबड्या नाही सोडल्या तरी मल्टिपल यूज आपण ह्याच्यात करू शकतो. काय मशीन बिशीन इक्विपमेंट लावून पुढे काहीतरी उभं करू शकतो. वरची पण अशीच शेड आहे, खालची पण अशीच आहे. त्याच्या मागे एक छोटी विहीर बनवली मी. आणि कधी मला तो व्हिडिओ भेटला तर मी तुम्हाला पोस्ट करेल ह्याच्यावरच चॅनलवरती. आणि विहीर कशी खोदलेली, कशी बनवली, ती कशा छोट्या जाग्यामध्ये एक विहीर तयार करू शकतो आपण. तो हाच कुत्रा आहे ज्यांनी आपले ते बिया लावलेले त्या उकरल्या, ती माती. इकडचाच कुत्रा आहे तो, असाच फिरतो. बघू शकता मागे बरंच गवत काढलंय, भरपूर साफ झालंय इथे. तिथून पण सगळं साफ केलंय तिथपर्यंत. हे पण साफ केलंय. हे चालू आहे आता. हे सगळं वरपर्यंत साफ होणार. जसं जसं साफ होणार तसं तसं आपण वर वर दाखवत जाऊ. तिला जागेत वासरू शिरले, 2 आहेत. आणि आपण बाहेर काढू, तळ्यात बिळ्यात पडायला नको आपल्या, म्हणून. तर ते आपलं ताट तयार होते जेवणाचं. त्याच्यात मुठे टाकले, हे बघू शकता. मुठ्यांचं कालवण आहे तयार झालं. आता पण मस्त फिरून आलो. आता हे 2 भाकऱ्या घेतल्या. तर इथे मुठ्यांचं कालवण आहे, आणताना पडलं माझ्याकडून. भाकरी आहे, मुठ्यांचे नांगे आहेत, पण जे भरलेलं आहे असं काढून घेऊ असं याच्यात. कालवण होतो मस्त त्याच्यात. एक नंबर झालाय खायला.
आणि हा नांगा आहे. तर फ्रेंड्स, मस्त मोठ्यांचं कालवण खाऊन झालंय, माझं पोट भरपूर भरलंय आणि आता मी हा व्लॉग इथेच बंद करतो. आपण परत उद्या भेटू, काहीतरी नवीन घेऊन येऊ, काहीतरी नवीन दाखवू. तर तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, पूर्ण व्लॉग बघा आणि थँक्स फॉर वॉचिंग.